महानंदामध्ये सरकारने जर पैसे गुंतवले तर हा ब्रँड तयार करता येईल। एक महत्त्वाचं शरद पवार यांनी त्यांच्या बंधूंना जमीन देण्यासंदर्भातला आरोप किरीट सोमय्यांनी केला आणि जवळपास 20,000 कोटींचा घोटाळा झाला। शरद पवार यांनी त्यांच्या बंधूंना म्हणजे प्रतापराव पवार यांना जमीन देण्यासंदर्भात व्यावसायिक एक डील होतं, त्या डीलमध्ये जवळपास 20,000 कोटींचा घोटाळा झाला। याची कागदपत्र आता किरीट सोमय्यांनी समोर आणली आणि त्यांचं असं सगळ्या म्हणणं आहे की आता तिथे एक वेगवेगळ्या इमारतींचं बनतंय, ज्या इमारतीं जवळपास आता 58 लाखांनी फ्लॅट तिथे दिला जातो आणि बीएमसी ते खरेदी करणार आहे। काय आहे की ते कशाबद्दल बोलतात हेच कोणाला माहीत नाही आणि अशी कोणतीही गोष्ट यापूर्वी कधी झालेली नाही आणि शरद पवार साहेबांनी असं कोणतंही काम कधीच केलेलं नाही। त्यामुळं त्यांनी केलेले जी आरोप असतील तर ते धादांत असत्य आहेत। शेवटी निवडणुकीचा काळ आहे, पवार साहेबांची भीती सर्वांनाच वाटते आणि म्हणून त्यांच्यावर आता त्यांचा पक्ष फोडून काही उपयोग होत नाही, म्हणून आता त्यांच्यावरच घाला घालण्याचा प्रयत्न जर चालू असेल तर महाराष्ट्रातली जनता त्याला योग्य उत्तर देईल। प्रतापराव पवार यांनी यातले जवळपास 435 कोटी रुपये जे होते जे सायरस पुनावाला यांना कोविड काळामध्ये देण्यात आले आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची आता एकनाथ शिंदेने चौकशी करावी अशी मागणी सोमय्या करतात। नाही, आता किरीट सोमय्या यांनी अनेक वेळा वेगळ्या वेळी आरोप केलेले आहेत, पण त्याचा रिझल्ट काय आलेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळं किरीट सोमय्यांच्या आरोपात निवडणुकीचा वातावरण तयार करणारे वातावरण निर्मितीचाच उद्देश आहे, त्याच्या पलीकडे मला वाटत नाही की काही महत्त्व आहे। साहेब, या सगळ्या शिबिराला रोहित पवार उपस्थित नाही, रोहित पवार नेमके कुठे आहेत? काही संपर्क आपला झालाय त्यांच्याशी किंवा काही चर्चा झाली? असं आहे की शिबिराची आज आणि उद्या 2 दिवसाची मुदत आहे। रोहित पवार परदेशी गेलेले आहेत, त्यांनी शिबिराची पवारसाहेबांनी तारीख दिल्या मला सांगितलं त्यांना हजर राहता येणं शक्य नाही पहिल्या दिवशी। ते प्रयत्न करून आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत येतो अशी त्यांनी भूमिका कळवलेली आहे, त्यामुळे ते येतील। तुमच्यामध्ये आणि रोहित पवारांमध्ये काहीतरी बिनसले अंतर्गत कलह सुरू झालाय, म्हणून ते या ठिकाणी असं देखील चर्चा आता विरोधकांकडून केली जाते। अशी कुणाकडून केली जाते? कोण आहे माझे विरोधक? कोण आहेत विरोधक? म्हणजे चर्चा पक्षातल्याच काही लोकांकडून केली जाते की अंतर्गत वाद आहे आणि त्यामुळे ते उपस्थित नाहीये, काही असं आहे का? मी गरीब माणूस आहे, माझा कुणाशी वाद होऊ शकत नाही। मी माझ्या पक्षाचं काम करतोय, जे बरोबर येतील त्यांना घेऊन आमचं काम चालू आहे। रोहित पवार परदेशातनं लवकर येतील। सर, बावनकुळे म्हणतात की महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतामध्ये मोदींचं तुफान येणार आहे, त्यामुळे पालापाचोळ्यासारखे सर्व नेते जे आहेत ते मंडळी वाहून जातील म्हणून आणि 45+ लोकसभा जागा आम्ही जिंकणार असा त्यांचा दावा आहे। बावनकुळे गल्ली बोळात फिरून अगला प्राईम मिनिस्टर कोण होना चाहिए हा प्रश्न कशाला विचारतायत? जर सगळीकडे पालापाचोळ्याने सगळे विरोधक उडून जाणार असतील तर मग बावनकुळे गल्ली बोळात फिरून पुढचे पंतप्रधान कोण होणार हे विचारायची त्यांना गरज का भासते? त्याच्यातच त्याचं उत्तर आलं। पण महाविकास आघाडीमध्ये फूट देखील पडणार आणि जे बडे नेते आहेत महाविकास आघाडीमधील ते लवकरच आमच्या स्टेजवरती दिसतील असा त्यांचा दावा आहे। सर, महाविकास आघाडीमध्ये अनबन आहे का? असं आहे, निवडणुकीच्या तोंडावर आशा असते लोकांना, त्यामुळं